hello everyone, welcome back to my channel Vaishnavi's vlog. टुडे इज ट्युटोरियल व्हिडिओ. कारण ॲज अ बिगिनर हे जास्त इम्पॉर्टंट आहे. जो आपला थंबनेल आहे तो जास्त अट्रॅक्टिव्ह पाहिजे. बेसिकली हे मला पण माहिती नव्हतं, पण मी ऑब्झर्व केलं. जर आपला थंबनेल जास्त अट्रॅक्टिव्ह आणि इम्प्रेसिव्ह असेल तरच ऑडियन्स आपल्याकडे जास्त मोटिवेट होईल. तर तुम्ही पण हे लक्षात ठेवा की तुमचा थंबनेल जास्त अट्रॅक्टिव्ह आणि इम्प्रेसिव्ह कसा होईल. तर मी आज एक बेसिक गाईडलाईन म्हणून तुम्हाला सांगणार आहे की थंबनेल कसा बनवतात. जर तुम्हाला माझे थंबनेल्स आवडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. चला मग व्हिडिओला स्टार्ट करू. आणि मी जो ॲप यूज करते तो पिक्सआर्ट आहे. आपण आता पिक्सआर्ट ओपन केलं की ह्याच्यावर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल. मग आता आपण ब्लँक ऑप्शनवर जाणार आहोत. ब्लँक ऑप्शनवर गेल्यावर इथे तुम्हाला फिटवर जायचं आहे. फिटवर गेल्यावर रेशो, कलर, बॅकग्राऊंड, इमेजेस, शॅडो असे ऑप्शन दिसतील. मग आपण पहिलं रेशो सिलेक्ट करणार आहोत. इथं यूट्यूब हा रेशो घेणार आहे आणि इथेच ह्याच्या शेजारी तुम्हाला कलरचं ऑप्शन दिसेल. मी तुम्हाला एक ॲडवाईस देईल की तुम्ही पण फेंट कलरच यूज करा. डार्क कलर हे चांगलं इम्प्रेशन सोडत नाही. इथे तुम्हाला खूप वेगवेगळे कलर्स बघायला मिळतील. ऑरेंज, पर्पल, येल्लो, ग्रीन, रेड. मग मी आता ह्याच्यातूनच रेडमधूनच एक फेंट कलर घेणार आहे. तुम्हाला बॅकग्राऊंडला एक इमेज द्यायचा असेल कलर न देता तर तुम्ही इथे बॅकग्राऊंडवर सिलेक्ट करून वेगवेगळे इमेजेस बघायला मिळतील. नाहीतर इमेजवर क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या फोनमधले सगळे फोटोज इथे बघायला मिळतील. आता आपण इथे अप्लाय करणार आहोत. अप्लाय केलं की आपण आता ॲड फोटोवर जाऊन इथे तुम्हाला कोणता फोटो पाहिजे तो तुम्ही ॲड करू शकता. मी ऑलरेडी पिक्सआर्टचे आयकॉन घेऊन ठेवलेत, ते मी सिलेक्ट करते. ते सिलेक्ट केल्यावर तुम्हाला कोणता आयकॉन कुठल्या साईडला ठेवायचं ते तुम्ही ठेवू शकता. मी इथे ठेवणार आहे. मग आपण अजून फोटो ॲड करणार आहोत. ॲड फोटोवर जाऊन फोटो ॲड केल्यावर इथे तुम्हाला कटआउट हा ऑप्शन दिसेल. कटआउटवर जाऊन पर्सनवर क्लिक केलं की आपोआप ही सिलेक्ट होईल आणि सेव्ह करायचं. मग तुमचा फोटो बरोबर कटआउट होऊन जाईल. मग मी अजून थंबनेल ॲड करणार आहेत म्हणजे माझ्या आधीच्या व्हिडिओचे. हे तुम्ही कसे कुठेही ठेवू शकता, छोटं मोठं कसंही करू शकता तुम्हाला पाहिजे तसं. मी तुम्हाला परत एकदा करून दाखवणार आहे फोटो कसं कटआउट करायचा. ॲड फोटोवर जायचं. तुम्हाला कोणता फोटो पाहिजे तो तुम्ही ॲड करा आणि इथे तुम्हाला कटआउट ऑप्शन दिसेल तर पर्सनवर क्लिक करा आणि सेव्ह करा. आणि इथेच तुम्हाला बॉर्डर हा ऑप्शन दिसेल. बॉर्डर ह्या ऑप्शनवर जाऊन तुम्ही बॉर्डर सिलेक्ट करू शकता. बॉर्डरची साईज तुम्हाला कशी पाहिजे ती तुम्ही ठेवू शकता. मग आपण स्टिकरवर जाणार आहे. इथे आपण ॲरो ह्यावर क्लिक करणार आहे. इथे तुम्हाला खूप वेगवेगळे ॲरोज बघायला मिळतील. मी हा ॲरो घेणार आहे. मी जास्तकरून हाच ॲरो यूज करते. ह्या ॲरोचा अँगल चेंज करणार आहे. इथे तुम्हाला फ्लिप, रोटेट हे ऑप्शन दिसेल. तुम्ही इथून ॲरोचा अँगल वगैरे चेंज करू शकता. मग मी परत स्टिकरवर जाऊन इथं यूट्यूबचं आयकॉन घेणार आहे. त्याची साईज थोडी छोटी करून इथं ठेवणार आहे. ॲरोची साईज जरा छोटी करते आणि फोटो इथे घेते. इथे परत मी स्टिकरवर जाऊन पिक्सआर्टचा ऑप्शन घेणार आहे. कोणता आयकॉन जे चांगले दिसेल ते घेणार आहे. इथे मला हे ब्लॅकवालं आवडलं आहे. मी ब्लॅकवालं सिलेक्ट करते. स्टिकर्स वगैरे सगळं घेतलेलं आहे. आता मी टेक्स्ट ॲड करणार आहे. टेक्स्टसाठी स्टिकरवर जाणार आहे आणि इथे मी टाईप करणार आहे टेप. तर तुम्हाला इथे वेगवेगळे टेप बघायला मिळतील. बँडेज टेप हे खूप चांगलं वाटतं थंबनेलसाठी. त्याच्यावर आपण खूप चांगलं टेक्स्ट लिहू शकतो. मी हा ॲड करणार आहे. टेक्स्ट लिहिणार आहे यूट्यूब थंबनेल. हे टेक्स्ट तुम्ही बारीक मोठं कसंही करू शकता. हे झालं तुम्हाला इथे खाली फॉन्ट दिसतील. तुम्ही कोणत्याही ह्याच्यातून फॉन्ट घेऊ शकता. कोणते ॲडव्हान्स व्हर्जनमध्ये पण आहेत.
तेच जर तुम्ही पेड केलं तर तुम्हाला ते पण मिळून जातील. इथं तुम्हाला खूप वेगवेगळे ऑप्शन बघायला मिळतील. कलर्स, हायलाईट, बेंड, स्ट्रोक असे वेगवेगळे सगळे ऑप्शन आहेत. इथं तुम्ही शॅडो वगैरे पण लावू शकता. पण मला हे असंच आवडलं मग मी असंच ठेवणार आहे. आणि हे वालं थंबनेल मला जसं पाहिजे होतं तसं झालंय. दॅट्स इट. आता माझं थंबनेल रेडी आहे. हे एव्हरीवन, ऑल सेट फॉर टुडे. आय होप एन्जॉय दिस व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो टिल देन बाय.